हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत 6th स्टँडर्डचा 13 चॅप्टर प्रॉफिट ऑर लॉस. तर फर्स्ट आपल्याला एक पिक्चर दिसत आहे. त्याच्यामध्ये दोन स्टॉल लागलेले आहे. एक आहे पावभाजीचा जो की आहे प्रणवचा स्टॉल आणि सेकंड स्टॉल आहे भेळपुरीचा जो आहे सरिताचा स्टॉल. तर प्रणवने जो पावभाजीचा स्टॉल लावलेला आहे त्यामध्ये त्याने व्हेजिटेबल्स घेतलेले आहे 70 रुपीजचे, बटर वापरलेलं आहे 25 रुपीजचं, ब्रेड वापरलेलं आहे 45 रुपीजचं, मसाला आहे 14चा आणि मिसलॅनियस ऑदर्स आहेत 20चे. सरिताने तिच्या स्टॉलमध्ये भेळपुरीमध्ये प्लेट्स घेतलेले आहेत 20 रुपीजच्या, स्पून घेतलेले आहेत 10 रुपीजचं, चटणी घेतलेली आहे 30ची, पफेड राईस घेतलेला आहे 50चा, ओनियन आहे 20चा आणि मिसलॅनियस ऑदर आहे 60चा. तर आपल्याला शोधायचं आहे की या दोघांमध्ये कोणाला प्रॉफिट झालेला आहे आणि कोणाला लॉस झालेला आहे. तर फर्स्ट आपण प्रणवनी जे व्हेजिटेबल्स, बटर, ब्रेड, मसाला आणि मिसलॅनियस ऑदर जे वापरलेलं आहे ते त्याने किती रुपीजचं वापरलेलं आहे. तर आपण पहिले या सगळ्याची ॲडिशन करून पाहूयात. 5, 10, 14, 1 कॅरी, 8, 9, 10, 14, 15, 16 and 17. 174 रुपीजचं लागलेलं आहे प्रणवला सामान पावभाजीसाठी. भेळपुरीसाठी किती लागलेलं आहे सरिताला ते आपण चेक करूयात. 3, 6, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 190. द अमाऊंट प्रणव गेन थ्रू दिस सेल. अमाऊंट जे प्रणवनी पावभाजी सेल करून त्याला भेटलेलं आहे ते आहे 160 रुपीज. म्हणजे त्यांनी जो प्रॉफिट मिळवलेला आहे पावभाजी विकून, जो त्याला सेल झालेला आहे त्याचा तो आहे 160 रुपीज. आणि त्यांनी जे सामान वापरलेलं होतं ते होतं 174 रुपीजचं. तर इथं प्रणवला झालेला आहे लॉस. का? तर त्यानं जे सामान वापरलेलं आहे ते जास्त किमतीचं वापरलेलं आहे आणि जो त्याने सेल केलेला आहे तो कमी किमतीचा केलेला आहे. सरिताने जे सामान वापरलेलं आहे ते 190 रुपीजचं आहे आणि तिचा सेल झालेला आहे 230 रुपीजचा. तर इथे तिला प्रॉफिट झालेला आहे कारण तिने जे सामान वापरलेलं आहे ते कमी रुपीजचं वापरलेलं आहे आणि तिला जो सेल झालेला आहे तो जास्त रुपीजचा झालेला आहे. शी इज हॅपी आणि प्रणव इज सॅड. नेक्स्ट पेज आहे 66 पेज नंबर. त्यावरती दिलेला आहे त्यांनी लॉस आणि प्रॉफिटचा फॉर्म्युला. तर लॉसचा फॉर्म्युला आहे कॉस्ट प्राईज, जी की आपण विकत घेतलेली प्राईज आहे, आणि सेलिंग प्राईज म्हणजे जी वस्तू आपण घेतलेली आहे ती सपोज जर आपण 700 रुपीजला घेतलेली आहे आणि सेलिंग प्राईज म्हणजे विकलेली प्राईज, ती वस्तू आपण विकलेली सेल केलेली प्राईज, तर तिथे आपण जर ती गोष्ट 500 रुपीजलाच जर विकलेली असेल तर तिथं आपल्याला होणार आहे लॉस. ओके. सेकंड आहे प्रॉफिट. प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज. तर सेलिंग प्राईज म्हणजे आपण ती गोष्ट जी आहे जी घेतलेली आहे ती विकलेली प्राईज आणि कॉस्ट प्राईज म्हणजे आपण घेतलेली प्राईज. ओके. तर आपण एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पलमध्ये आहे फर्स्ट एक्झाम्पल, Hamid Bhai brought bananas worth 2000 rupees and sold them all 1890 rupees. Did he make a profit or a loss? How much was it he brought bananas for 2000? हमीद भाई आहेत ज्यांनी की बनाना घेतलेले आहेत 200 रुपीजला आणि ते सोल केलेले आहेत म्हणजे विकलेले आहेत 1990 रुपीजला. तर आपल्याला याच्यामध्ये शोधायचं आहे की हमीद भाईला किती प्रॉफिट किंवा किती लॉस झालेला आहे. ओके. तर त्यांनी बनाना घेतलेले आहेत किती रुपीजला? 2000 रुपीजला. म्हणजे ती झाली त्यांची कॉस्ट प्राईज. कॉस्ट प्राईज 2000 रुपीज अँड सेलिंग प्राईज किती आहे? 1890 रुपीज. कॉस्ट प्राईज इज ग्रेटर दॅन द सेलिंग प्राईज. कॉस्ट प्राईज काय आहे? सेलिंग प्राईजपेक्षा ग्रेटर आहे, जास्त आहे. मग काय वापरायचं आहे आपल्याला फॉर्म्युला? लॉस. कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज.
कॉस्ट लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज. कॉस्ट प्राईज काय आहे आपली 2000 रुपीज. ओके, मायनस सेलिंग प्राईज काय आहे 1890 रुपीज. आता 2000मधून 1890 रुपीज मायनस केल्यानंतर राहतात 110 रुपीज. तर हमीद भाई सफर्ड अ लॉस ऑफ ₹110 in this transaction. Second example, Harbhajan Singh brought 500 kg of rice for 22,000 rupees and sold it all at the rate of rupees 48 per kg. म्हणजे एका केजीचे 48 रुपीज. हाऊ मच प्रॉफिट डिड वी मेक. तर त्याला कितीचा प्रॉफिट झालेला आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर कॉस्ट प्राईस काय आहे 500 kg राईस त्यांनी कितीला घेतला होता 22,000 रुपीज. आणि सेलिंग प्राईस काय आहे पर केजी 48. मग 500 × 48 इज इक्वल टू होतात 24,000. म्हणजे पूर्ण सेलिंग प्राईस किती आली आहे 24,000. सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन द कॉस्ट प्राईज. सेलिंग प्राईस काय आहे जास्त आहे कॉस्ट प्राईजपेक्षा. मग आपण काय फॉर्म्युला वापरणार प्रॉफिट. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज. सेलिंग प्राईज काय आहे 24,000 मायनस 22,000 इज इक्वल टू 2,000. मग 2,000चा काय झालेला आहे त्यांना प्रॉफिट. प्रॉफिट ऑफ ₹2,000. हरभजन सिंग यांना किती प्रॉफिट झालेला आहे 2,000 रुपीज. आपण जो प्रॉफिट आणि लॉस मागे समजून घेतलेला आहे त्यावरती त्यांनी प्रॅक्टिस सेट 31 दिलेला आहे. त्याच्यामधला फर्स्ट एक्झाम्पल आहे द कॉस्ट प्राईज अँड सेलिंग प्राईज आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड आउट वेदर देअर वॉज अ प्रॉफिट ऑर लॉस अँड हाऊ मच इट वॉज. म्हणजे त्यांनी कॉस्ट प्राईस दिलेली आहे आणि सेलिंग प्राईस पण दिलेली आहे. त्यावरून आपल्याला ठरवायचं आहे किंवा काढायचं आहे की ते प्रॉफिट झालेलं आहे की लॉस झालेला आहे आणि कितीचं झालेलं आहे. ओके, तर या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय म्हटलेलं आहे तर 4,500 ही आहे कॉस्ट प्राईज. सेलिंग प्राईजमध्ये आहे 5,000. तर सेलिंग प्राईज जास्त आहे कॉस्ट प्राईजपेक्षा. तर काय झालेलं आहे त्यांना मग प्रॉफिट. बिकॉज ऑफ सेलिंग प्राईज काय आहे जास्त आहे कॉस्ट प्राईजपेक्षा. फॉर्म्युला काय येणार प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज. तर प्रॉफिट कितीचा होणार आहे त्यांना 5,000 मायनस 4,500. तर काय येणार आहे त्यांना प्रॉफिट होणार आहे 500चा. तर इथं काय लिहायचं आपल्याला प्रॉफिट कितीचा झाला आहे 500. सेकंड एक्झाम्पल आहे 4,100 कॉस्ट प्राईज आहे आणि सेलिंग प्राईज आहे 4,090 रुपीज. तर यामध्ये कॉस्ट प्राईज जास्त आहे सेलिंग प्राईजपेक्षा. तर यामध्ये काय झालेलं आहे लॉस झालेला आहे. किती रुपीजचा झालेला आहे तर 4,100 मायनस 4,090 रुपीज. तर कितीचा 10 रुपीजचा त्यांना झालेला आहे लॉस. थर्ड एक्झाम्पल आहे 700 कॉस्ट प्राईज आहे आणि सेलिंग प्राईज आहे 799. तर यामध्ये सेलिंग प्राईज जास्त आहे कॉस्ट प्राईजपेक्षा. तर फॉर्म्युला आपण यूज करणार आहे प्रॉफिटचा सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज. मग काय येणार आहे 799 मायनस 700. तर इथे काय झालेलं आहे त्यांना काय आहे सेलिंग प्राईज जास्त आहे कॉस्ट प्राईजपेक्षा. तर त्यांना झालेलं आहे इथं प्रॉफिट कितीचा झालेला आहे तर 99 रुपीज. फोर्थ एक्झाम्पल आहे कॉस्ट प्राईज आहे 1,000 रुपीज आणि सेलिंग प्राईज आहे 920 रुपीज. तर यामध्ये कॉस्ट प्राईज जास्त आहे सेलिंग प्राईजपेक्षा. तर फॉर्म्युला वापरणार आहे आपण लॉस. इथे काय झालेलं आहे लॉस कारण की त्यांनी घेतले 1,000 रुपीजला जे काही असेल आणि विकला आहे 920 रुपीजला. तर मग त्यांना झालेला आहे लॉस. तर इथं आपण काय करणार आहोत लॉसचा फॉर्म्युला यूज करणार आहोत जसं की 1,000 मायनस 920 रुपीज. तर इथे काय झालेलं आहे त्यांना लॉस कितीचा झालेला आहे 80 रुपीज. हा आहे फर्स्ट क्वेश्चन. इथे आपण फर्स्ट क्वेश्चन
पूर्ण सॉल्व केलेला आहे. सेकंड क्वेश्चन आहे, अ शॉपकीपर ब्रॉट अ बायसायकल फॉर ₹3,000 अँड सोल्ड द सेम फॉर ₹3,400. तर हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट? तर हे पहा, पहिले समजून घ्या. तर इथं काय आहे, शॉपकीपर ब्रॉट म्हणजे एका शॉपकीपरने बायसायकल घेतलेली आहे ₹3,000 आणि ती सोल्ड म्हणजे विकलेली आहे ₹3,400. म्हणजे त्याने विकली आहे जास्त पैशाला, म्हणजे सेलिंग प्राईस जास्त आहे. तर इथे काय झालेलं आहे, त्यांना प्रॉफिट काय झालेलं आहे, प्रॉफिट. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट? ऑलरेडी इथे प्रॉफिट झालेलं आहे, हे दिलेलं आहे. तर किती रुपीजचं झालेलं आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथं आपण करणार आहोत, फॉर्म्युला वापरणार आहोत, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज. तर प्रॉफिट सेलिंग प्राईस किती आहे इथे, 3,400 मायनस कॉस्ट प्राईस किती आहे, 3,000. तर इथे 400चं काय झालेलं आहे, त्यांना प्रॉफिट झालेलं आहे. ओके. थर्ड एक्झाम्पल आहे, सुनंदाबाई ब्रॉट मिल्क फॉर ₹475. शी कन्वर्टेड इंटू योगर्ट अँड सोल्ड इट फॉर ₹700. हाऊ मच प्रॉफिट डीड शी मेक? तिने किती रुपीजचा प्रॉफिट कमवला? म्हणजे सुनंदाबाईने मिल्क घेतलेलं आहे ₹475चं आणि त्याला कन्वर्ट केलं योगर्ट म्हणजे दह्यामध्ये, तर ते आणि नंतर विकलं त्याला, तर ते विकलं तिने ₹700ला. तर मग तिला किती रुपीजचा प्रॉफिट झालेला आहे? तर सेलिंग प्राईस काय आहे, इथं प्रॉफिटचा फॉर्म्युला वापरायचा आहे. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस काय आहे, ₹700. कॉस्ट प्राईस काय आहे, ₹475. ओके. तर आपण 700मधून ₹475 मायनस करून घेऊयात, इथे साईडला करून घेऊयात. 700 मायनस ₹475. तर सुनंदाबाईंना प्रॉफिट झालेला आहे ₹225. ओके, समजलं तुम्हाला? नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आहे, द जिजामाता वुमन सेविंग ग्रुप ब्रॉट रॉ मटेरियल वर्थ ₹15,000 फॉर मेकिंग अ चकलीज. दे सोल्ड द चकलीज फॉर ₹22,050. हाऊ मच प्रॉफिट डिड द वुमन सेलिंग ग्रुप्स मेक? तर वुमन सेलिंग ग्रुपने किती रुपीजचा प्रॉफिट मिळवलेला आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर ऑलरेडी दिलेलं आहे की इथं काय झालेलं आहे, तर प्रॉफिट झालेलं आहे. मग आपण प्रॉफिटचा फॉर्म्युला यूज करूयात. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज. तर सेलिंग प्राईज किती आहे, ₹22,050 मायनस कॉस्ट प्राईज किती आहे, 15,000. ओके. तर 2,050 मायनस 50,000. 5मधून 0 गेले 5, 0 0 0च, 2मधून 5 जात नाही आहेत म्हणून इथं 12, इथं 1. तर 12मधून 5 गेले 7 राहतात आणि 1मधून 1 गेले 0 राहतात. तर ₹750चं काय झालेलं आहे, त्यांना प्रॉफिट झालेलं आहे ₹750. ओके. वुमन सेविंग ग्रुपला झालेला आहे ₹750चा प्रॉफिट. ओके. सेकंड एक्झाम्पल आहे, प्रमोद ब्रॉड 100 बंचेस ऑफ मेथी. किती बंचेस घेतलेले आहेत त्याने, 100 बंचेस ऑफ मेथी ग्रीन फॉर ₹400. 100 बंचेस घेतलेले आहेत त्याने ₹400ला. इन अ सडन डाऊनपूअर 30 ऑफ द बंचेस ऑन हिज हँडकार्ट गॉट स्पॉइल्ड. म्हणजे 30 काय झालेले आहेत, स्पॉइल्ड झालेले आहेत, खराब झालेले आहेत.
ही सोल्ड द रेस्ट ॲट द रेट ऑफ ₹5. त्याने किती रुपीजला विकलेला आहे? एक ₹5 विकलेला आहे. आता राहिलेत किती त्याच्याकडे? 70 फक्त. आणि कितीला विकले? तर ₹5ला विकले. ओके. डिड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस? तर त्याला प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर त्याने घेतले होते ₹400ला. आता पाहू आपण, त्याच्याकडे 70 राहिले होते आणि त्यांनी ते विकले एक ₹5ला बंच. तर 50 0 7 5 35. तर 35 पण घेतले कितीला होते त्याने? ₹400ला. मग इथं घेतलेली प्राईस जास्त आहे, म्हणजे कॉस्ट प्राईस काय आहे? जास्त आहे. तर इथं त्याला काय झालेलं आहे? लॉस. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज. तर कॉस्ट प्राईज काय आहे? ₹400 मायनस सेलिंग प्राईज काय आहे? ₹350. तर 400मधून ₹350 गेले तर किती राहतात? ₹50. ओके. तर ₹50चं काय झालेलं आहे? प्रमोदला लॉस झालेला आहे. फिफ्थ एक्झाम्पल झालेलं आहे आता आपलं. आपण पाहत आहोत सिक्स एक्झाम्पल आहे. शरद ब्रॉट 1 क्विंटल ऑफ ओनियन फॉर ₹2000. लॅटर ही सोल्ड देम ऑल द रेट ऑफ ₹18 पर kg. म्हणजे 1 kg इज इक्वल टू ₹18. डिड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस? हाऊ मच वॉज इट? मग त्याला प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे? किंवा जर प्रॉफिट झाला आहे तर तो कितीचा झाला आहे आणि लॉस झाला आहे तर तो कितीचा झाला आहे? तर पहिले 1 क्विंटल ओनियन मतलब 1 क्विंटल म्हणजे 100 kg. तर काय म्हटलं आहे? शरद 1 क्विंटल ओनियन घेतलेले आहेत त्याने ₹2000ला आणि ते त्याने सोल्ड केलेले आहेत, म्हणजे विकलेले आहेत त्याने 1 kg इज इक्वल टू ₹18ला. तर आपल्याला काढायचं आहे की त्याला प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे. तर पहिले आपण त्याने जो 1 kgचा रेट आहे त्याचा तो 18ने त्याने सोल्ड केलेला आहे. तर तो किती होता त्याच्याकडं? ओनियन किती होतं त्याच्याकडं? 1 क्विंटल. 1 क्विंटल इज इक्वल टू किती होतात? तर 100 kg होतात. तर 100 kg इंटू म्हणजे 100 इंटू 18 करून घ्यावे लागेल आपल्याला पहिल्यांदी. 100 इंटू 18 होतात 1800. तर 1800 हे काय झालेलं आहे? हे काय केलेलं आहे? त्यांनी सोल्ड केलेली प्राईज आहे, म्हणजे त्याची सेलिंग प्राईज आहे. आणि त्यांनी घेतलेली प्राईज म्हणजे त्याची जी कॉस्ट प्राईज आहे ती 2000 आहे. तर इथं त्याला झालेला आहे लॉस, कारण की त्याने जो सेलिंग रेट आहे त्याचा तो ₹18 ठेवल्यामुळे त्याची पूर्ण किंमत झालेली आहे 1800 आणि जी त्याने घेतलेली प्राईस होती ती होती 2000. तर आपल्याला यामध्ये यूज करावा लागेल फॉर्म्युला लॉसचा. तर इथे जागा नाही आहे, तर मी इथे लिहून दाखवते तुम्हाला. लॉस इज इक्वल टू, लॉसचा फॉर्म्युला काय आहे आपला? कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईज. आता पहिले कॉस्ट प्राईज काय आहे त्याची? 2000 मायनस सेलिंग प्राईज किती आली आहे आपली? 1800. तर त्याला कितीचा लॉस झाला आहे इथे? तर हे तुम्ही करून पाहू शकता. तर इथे येतात आन्सर 200. तर त्याला ₹200चा काय झालेला आहे? लॉस झालेला आहे. शरदला किती रुपीचा लॉस झालेला आहे? ₹200चा. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7th. कांताबाई ब्रॉट 25 sarees फॉर अ होलसेल मर्चंट फॉर किती रुपीजला घेतलेले आहेत तिने ₹10,000 अँड विकलेले किती रुपीजला आहे? देम ऑल ॲट 460 ईच, म्हणजे एक साडी ₹460ला तिने सोल्ड केलेली आहे, विकलेली आहे. हाऊ मच प्रॉफिट डिड कांताबाई गेट इन धिस ट्रान्झॅक्शन? मग इथे तिला प्रॉफिट किती झालेला आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर तिने पहिले काय केलेलं आहे? तर 25 sarees घेतलेले आहेत ₹10,000ला. तर पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे? 460 इंटू 25 हे करून घ्यावे लागणार आहे. 0 25 झिरोजा 0, 25 6 होतात 150. तर 0 खाली राहील, 15 कॅरी ओव्हरला जातील.
25 4 होतात 100 आणि 15 होतात 115. 11,500 किती किंमत आलेली आहे 11,500. तर जी तिची सेलिंग प्राईज आहे ती जास्त आहे तिने घेतलेल्या म्हणजे कॉस्ट प्राईजपेक्षा. तर कॉस्ट प्राईज जर जास्त कमी असेल सेलिंग प्राईजपेक्षा तर तिला काय झालेलं आहे प्रॉफिट झालेलं आहे. तर आपण फॉर्म्युला लिहून घेऊयात. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज. तर सेलिंग प्राईज आहे तिची 11,500 मायनस 10,000 इज इक्वल टू, हे तुम्ही करून घ्या 11,000 आहे. तर ॲन्सर आलेले आहे आपले 1,500. अशा प्रकारे इथे आपला प्रॅक्टिस सेट 31 संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात प्रॅक्टिस सेट 32 सोबत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय स्टुडंट्स.